विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी शरद बिरादार आज पुन्हा आपल्यासमोर येत आहे. इयत्ता 12वी कला या वर्गासाठीच्या राज्यशास्त्र या विषयाच्या प्रकरण 4 याचा आपण अभ्यास करणार आहोत. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे या प्रकरणाचं नाव आहे. आज आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विविधतेमुळे येते. म्हणजेच काय, समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश यामध्ये विविधता दिसून येते. समाजामध्ये असणारा गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय यांच्यामुळेही आपणाला विविधता दिसून येते. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, याच्यामध्येही आपणाला विविधता दिसून येते. यासोबतच राजकीय विविधता म्हणजे प्रत्येक राजकीय विविधतेमध्ये आपणाला असं सांगता येईल की देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये विशेषतः वेगवेगळ्या विचारसरणी असतात. या वेगवेगळ्या विचारसरणीवर आधारित संघटना तयार केली जातात. यालाच आपण राजकीय पक्ष असे म्हणतो. मग प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विचारधारेशी बांधला जातो आणि अशी ती विचारधारा, यासोबतच वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. प्रत्येकाची खाद्यसंस्कृती, रहनसहन, केशभूषा, वेशभूषा याबाबत आपल्याला विविधता दिसून येते. आणि आपण भारत देशाचा जर विचार करायला लागलो तर भारतातील स्थिती ही जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, अतिरिक्त लोकसंख्या, भाषिक आणि वंशिक विविधता यामुळे अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि जटिल झाल्याचे आपल्याला दिसून येते. भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये आपण पाहतो तर शेतकऱ्यांचा असंतोष आहे, कामगारांचे असंख्य प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांच्या असंख्य समस्या आहेत. यासोबतच जातीय दंगली, जातीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढल्याचा दिसून येतो. आणि हे सर्व वाढलेलं असताना भारताने याचा अनुभव अनेक वेळा घेतल्याचा आपल्याला दिसून येतं. कोणत्याही राष्ट्राला स्वतःला प्रगत आणि विकासाच्या मार्गावर जाण्यासाठी सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकतेची प्रमुख कारणे आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ही जी सार्वजनिक अराजकता असते, मग ती वेगवेगळ्या कारणांनी निर्माण होणारी, याच्यामुळं देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. आता सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता यासाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. तर या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत, वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, भाषेचे लोक असणार आहेत. परंतु हे असताना विविधतेतून एकता साधण्याचं काम जर होत असेल आणि प्रत्येक व्यक्ती हा सुसंवादी असेल, प्रत्येक समाज घटक हा सुसंवादी असेल, तर मात्र आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करणं सोपं जातं. परंतु जर समाजातील एक घटक हा कायद्याचं पालन करतो आणि दुसरा घटक हा कायम हुकुमशाही प्रवृत्तीनं वागण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर त्या ठिकाणी कुठंतरी विसंवाद निर्माण होतो, हे आपल्याला यात दिसून येतं. आणि याचा कुठंतरी विस्फोट होतो आणि मग त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, हे आपल्याला दिसून येतं. मग आता ह्या विसंवादी वातावरणामुळं काय होतं, तर जेव्हा समाजामध्ये विसंवाद निर्माण होतो, अशांतता वाढते, अस्थैर्य वाढतं आणि सार्वजनिक सुव्यवस्था जी आहे कुठंतरी डळमळी झालेली असते आणि याच्यामुळं शांतता भंग होतो. मोठ्या प्रमाणात दंगली होतात, उठाव होतात आणि नियमभंग या घटना घडत असतात. मग जेव्हा समाजामध्ये सुव्यवस्था असते, समाजामध्ये स्थैर्य असतं, शांतता असते आणि सुसंवादी समाज असतो, तेव्हा मात्र शांतताभंग होत नाही, कुठेही दंगली होत नाहीत, उठाव होत नाही आणि कोणतंही काम नियमभंग पद्धतीनं केलं जात नाही. म्हणून कोणत्याही राज्याचं प्राथमिक कर्तव्य काय आहे, तर कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन होणं गरजेचं आहे, त्यांचं रक्षा होणं गरजेचं आहे.
मग राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य यांची नितांत आवश्यकता असते. कोणत्याही राज्याला स्वतःची प्रगती करायची आहे. प्रगती ही फक्त एका गोष्टीवरून ठरत नाही, तर तुमची राजकीय प्रगल्भता वाढली पाहिजे. इकडं भारतीय संविधानानुसार वेगवेगळी घटनात्मक पदं धारण करणारा व्यक्ती शपथ घेत असतो की मी चारित्र्यपूर्ण वर्तन करेल, मी कोणाबद्दलही वैयक्तिक आकस किंवा द्वेष बाळगणार नाही, मी कायद्याचं पालन करेल. आणि तोच व्यक्ती जेव्हा सत्ताधीश होतो तेव्हा सराईतपणे कृष्णकृत्य करतो, वाईट कृत्य करतो. मग या ठिकाणी राजकीय प्रगती झाली असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. त्यासोबतच आर्थिक, सामाजिक, कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी, सामाजिक प्रगती होण्यासाठी, सांस्कृतिक प्रगती होण्यासाठी शांतता आणि स्थैर्य यांची अत्यंत आवश्यकता आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी जर देशामध्ये नसतील, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी शांतता आणि सुव्यवस्था नसेल, स्थैर्य नसेल, तर देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. आणि ह्या ज्या फुटीरतावादी प्रवृत्ती आहेत, या फुटीरतावादी प्रवृत्ती हे प्रादेशिक अस्मिता, जातीय अस्मिता, धार्मिक अस्मिता भडकवण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. दाक्षिणात्य जे राज्य आहेत, त्या दाक्षिणात्य राज्यामध्ये हिंदी भाषेला स्थान दिलं जात नाही. दाक्षिणात्य राज्यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम यासारख्या पक्षाने प्रादेशिक भेदभावातून आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगालची तशीच अवस्था आहे. यासोबतच पंजाबमध्ये खलिस्तानवादी चळवळ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. एवढंच काय, आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठंतरी आपणाला ही प्रादेशिक अस्मिता, मराठी माणूस ही अस्मिता कुठंतरी जोर धरत असल्याचं आपणाला दिसून येतं. आणि यामुळं राष्ट्रीय ऐक्याला कुठेतरी धोका पोहोचत आहे, हे आपणाला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळं काय होतं, तर या गोष्टीमुळे राष्ट्रामध्ये असणारं ऐक्य, शांतता व स्थैर्य राखणे ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु ती जबाबदारी पार पाडण्यात अडचणी निर्माण होतात. कारण देशामध्ये जोपर्यंत ऐक्य प्रस्थापित होणार नाही, शांतता राहणार नाही, स्थैर्य राहणार नाही, तोपर्यंत देश प्रगती करू शकणार नाही. समाजात विविध गट असतातच, हे आपल्याला मान्य करूनच चालावं लागणार आहे. मग आपण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, भाषा अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे गट आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. भारताच्या बाहेर गेलं तर मात्र मग तिथं गरीब, श्रीमंत असे गट, पण भारतामध्ये त्या संबंधी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव इथं दिसून येतात, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु हे सर्व जे गट आहेत, या सर्व गटामध्ये सामंजस्य राखण्याची भूमिका आणि त्यात घेणारा पुढाकार हा राज्याचा असलं गरजेचं आहे. म्हणजेच राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. काय, तर सर्व समाजामध्ये सामंजस्य राखणे यासाठी राज्याने, सरकारने पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि हेच खऱ्या अर्थानं काय आहे, तर राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र आणि राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना आहेत. या संकल्पनाबाबतची माहिती आपण इयत्ता 11वीमध्ये अभ्यासाला घेतलेली आहे. त्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्याची आपल्याला फेरउजळणी करावयाची आहे. राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे. या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात. स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापन करू इच्छितो. आपण या लक्षात घेतो की जेव्हा आपण 11वीमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला राष्ट्र काय आहे, तर राष्ट्र ही एक भावनिक संकल्पना आहे. धर्म, वंश, भूप्रदेश यामुळं आपल्या सर्वांच्या मनामध्ये
समान इतिहास असेल, समान धर्म, समान भाषा, समान वंश, यामुळं कुठंतरी आपणाला एक आपलेपणाची भावना निर्माण होते. आणि ही जी आपलेपणाची किंवा आपणाला कुठंतरी एकत्र बांधण्याची जी भावना आहे, त्या भावनेला आपण राष्ट्र असे संबोधतो. मग जगातील इतर राष्ट्रांचे आणि भारताचा विचार जर करायचा म्हटलं तर भारतामध्ये वेगळेपण मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. भारतामध्ये प्रादेशिक आपणाला वैविध्यता दिसून येते. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भारतातील लोकसमुदाय हा स्वतःचे वेगळेपण स्थापन करू इच्छितो, हेही अजून तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यामुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते. राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे. त्यांच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते. राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये आपणाला आपल्या देशासंबंधीचा एक आदर वाटतो, देशासंबंधी आपणाला अभिमान वाटतो. विशेषतः आपण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा युद्धजन्य परिस्थिती अशी काही निर्माण झाली तर त्यावेळेस निश्चितच आपणाला आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो, आपण भारावून जातो. मग ही जी आपल्याबद्दल असणारी जी राजकीय अस्मिता आहे, ही निर्माण होण्याची जी भावना आहे ती स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव होते. राष्ट्रवाद हा वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे. म्हणजे समान भाषा, आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलंच आहे. समान भाषा, समान धर्म, समान वंश, त्यासोबतच समान इतिहास, समान भूप्रदेश, हे जे काही घटक आहेत, जे आपल्यामध्ये ऐक्य निर्माण करणारे घटक आहेत, एकीची भावना निर्माण करणारे घटक आहेत, याच्यामुळं राष्ट्रवाद वाढीस लागतो, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच सार्वभौम राज्य म्हणजे काय? ज्या राज्यामध्ये राज्यप्रमुखाला स्वतःचे निर्णय स्वतःच्या मर्जीप्रमाणे घेता येऊ शकतात, अन्य कोणत्याही शक्तीचं त्या राज्यप्रमुखावर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं, याला आपण सार्वभौम राज्य म्हणतो. म्हणजे आता समजा भारताचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांना आपण शासनप्रमुख म्हणत असतो. हे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती यांच्यावर जर अन्य कोणती जगातील शक्ती जर कोणतेही निर्णय घ्यायला भाग पाडत असेल तर त्याला सार्वभौम राज्य म्हणता येणार नाही. म्हणजेच स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, स्वतःचे निर्णय स्वतःला घेता आले पाहिजेत, असं हे सार्वभौम राज्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जातं. कारण राष्ट्र ही काय आहे? राष्ट्र ही आमच्या मनामध्ये असणारी ऐक्याची भावना आहे. परंतु या ऐक्याच्या भावनेला जेव्हा आम्ही स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाच्या माध्यमातून सार्वभौमत्वाकडे घेऊन जातो, तेव्हा त्या राष्ट्राचं राज्यामध्ये रूपांतर होतं, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. राज्य म्हणून घेण्यासाठी सार्वभौमत्व पाहिजे, त्यासोबतच स्वतःची स्वतंत्र अशी शासन व्यवस्था पाहिजे, भूप्रदेश आणि लोकसंख्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्य या प्रकरणाचा अभ्यास करत असताना राज्याचे जे 4 घटक अभ्यासले. राज्याच्या 4 घटकामध्ये काय काय अभ्यास केला आपण? राज्याच्या 4 घटकामध्ये पहिला घटक आपण लोकसंख्या, दुसरा घटक अभ्यासला आपण भूप्रदेश, तिसरा घटक अभ्यासला आपण शासनसंस्था आणि चौथा घटक अभ्यासला आपण सार्वभौमत्व. म्हणजेच या सार्वभौमत्वातून आपणाला राज्याची निर्मिती करता येऊ शकते. यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. राज्यामधील लोक विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे असू शकतात. म्हणजे एका राज्यामध्ये केवळ एकाच धर्माचे लोक असतील का? किंवा एकाच वंशाचे किंवा एकच भाषा बोलणारे लोक असतील का? असं होऊ शकत नाही. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक वंशाचे लोक एखाद्या राज्यामध्ये राहू शकतात, निवास करू शकतात, वास्तव्य करू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख असण्याची जाणीवही असू शकते.
परंतु राज्य निर्माण करण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. हे जरी असं असलं तरी ते लोक सार्वभौम राज्य निर्माण करण्यासाठी एक दिलाने एक मनाने एकत्र येऊ शकतात. आता विचार करा, 1947च्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, शीख होते, जैन होते, बौद्ध होते, आणि हे सर्व असताना आपल्यावर राज्य कोण करत होतं? ब्रिटिश करत होते. आणि या ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी स्वतःचं, आता हा पहा इथं तुम्ही, म्हणजे अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणारे लोक होते, परंतु या सगळ्यांनी कुठंतरी आपलं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं, कारण त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली आणि या राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून स्वयंनिर्णयाचं तत्त्व त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाने प्रेरित होऊन एक आपलं स्वतःचं वेगळं राज्य निर्माण व्हावं या भूमिकेतून त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केलं. मग काही लोकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्गाचा अवलंब केला, काही लोकांनी गांधीवादाचा आणि गांधीजींचे अनुयायी बनून या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांना भारतातून सोळकीपोळं करून सोडलं आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग आपणाला या ठिकाणी काय दिसून आलं की वेगवेगळी जातीचे लोक, वेगळ्या धर्माची लोक, वेगळी भाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या प्रांतातले लोक, परंतु त्यांच्यामध्ये एक समान धागा होता की हा जो भारतीय भूखंड आहे किंवा उपखंड आहे हा आमचा आहे, ब्रिटिशांनी इथून तात्काळ निघून जावं, ही त्यांच्यामध्ये निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना. आणि या राष्ट्रवादाच्या भावनेतून ब्रिटिशांचे अन्यायी, अत्याचारी, जुलमी राजवटीला वैतागून हे लोक एकत्र आले आणि त्यांनी चळवळ उभी केली आणि स्वतःचं स्वतंत्र असं सार्वभौम राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढले आणि यातून 15 ऑगस्ट 1947ला भारत नावाचा देश निर्माण झाला. आणि हा देश, भारत नावाचा हा देश निर्माण झाल्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार करायला लागलो तेव्हा आम्ही सार्वभौम झालो आणि राज्य म्हणून अस्तित्वात आलो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे करण्यासाठी हे सगळे वेगवेगळे धर्माचे, भाषेचे लोक होते, वेगवेगळ्या वंशाचे लोक होते, परंतु भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते सर्वजण एक दिलाने एकत्र आल्याचे आपणाला हा एक ऐतिहासिक अनुभव आपणाला दिसून येतो. जगातील अनेक देश बहुआंशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची आहे. यामध्ये राज्याची भूमिका कोणती? राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्ये आणि आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यासारखी उद्दिष्टे राज्याची भूमिका स्पष्ट करतात. तर आपणाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण जगामध्ये अनेक देशामध्ये बहुआंशिक, बहुधर्मीय आणि बहुसंस्कृतीचे लोक वास्तव्य करत असल्याचे आपल्याला दिसून येते. आता कोणत्याही राज्याला जर राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरण या समस्येला सामोरं जावं लागतं, तर ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची समस्या आहे असं मानलं जातं. कारण जोपर्यंत लोकांमध्ये एकोपा आहे, सर्व लोक एक दिलानं, एक विचारानं राहतात, तोपर्यंत ते राष्ट्र ऐक्याच्या भूमिकेतून आहे. आपण जपानचं उदाहरण घेऊया. जपानचं उदाहरण मला या ठिकाणी यासाठी सांगावं लागेल की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये जे संघर्ष झाला आणि या संघर्षातून जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर हल्ला केला आणि हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं जपानवर 2 अणुबॉम्बचे हल्ले केले. ते 2 अणुबॉम्बचे हल्ले केल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी ही जी जपानची 2 मोठी महत्त्वाची शहरं होती, ती शहरं उद्ध्वस्त झाली, बेचिराख झाली. आजही त्या शहरांमध्ये नैसर्गिक अधिवास निर्माण व्हायला त्रास होतो आहे. त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी जो किरणोत्सर्ग आहे अणुबॉम्बचा, ह्याचा प्रादुर्भाव आपणाला जाणवतो आहे. तिथल्या अद्यापपर्यंतच्या पिढ्या ह्या चांगल्या जन्माला आलेल्या नाहीत. मग ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी त्यांच्या मनामध्ये असणारी जी राष्ट्रवादाची भावना आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आजही ते लोक अमेरिकेमधून कितीही स्वस्त आणि उच्च दर्जाची वस्तू जपानमध्ये आली तरी ते खरेदी करत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये ती एक राष्ट्रवादाची भावना आहे.
या उपर आम्ही भारताचा विचार केला तर भारतासोबत चीन, पाकिस्तान यासारख्या राष्ट्रांचा आपल्याला वारंवार सीमेवर प्रश्न निर्माण होतो. ते आपल्याशी वाद करतात. तरीसुद्धा आम्ही बिनधास्तपणे ह्या चिनी वस्तू खरेदी करतो. उलट काही लोक तर याचं समर्थनसुद्धा करतात. म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रवाद शिकावा तर जपानच्या लोकांकडनं शिकावा, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता ही जी राष्ट्रीय एकात्मता साधायची आहे, ही राष्ट्रीय एकात्मता साधण्याची जबाबदारी आणि ह्याची महत्त्वाची भूमिका राज्यानं पार पाडायची आहे. मग आता हा राष्ट्रवाद जपायचा, त्यासाठी धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, यासारखी मूल्य ही रुजवावी लागतात. आणि जेव्हा ही मूल्य रुजतील, त्यासोबतच समाजामध्ये आर्थिक प्रगती घडून येईल, समाज परिवर्तन होईल, समाज हा वैचारिक पातळीने प्रगल्भ होईल आणि यातूनच राज्याची उद्दिष्टे आणि राज्याची भूमिका स्पष्ट होते. आणि ही भूमिका आपणाला खालील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येते. तर यातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था. राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण हा आहे. या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते. राजकीय व्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. देशाचे संरक्षण करणे, अस्तित्व टिकविणे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकविणे यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं ही भूमिका राज्याची आहे. परंतु जर समाज जास्त प्रगल्भ असेल तर राज्याला हे काम करणं फार सोपं जातं. तर राज्याचा मूळ हेतू काय आहे तर देशाचं संरक्षण करणे. आता देशाचं संरक्षण करत असताना बाह्य शक्तीपासून देशाचं संरक्षण करणं आलंच, पण त्यासोबतच अंतर्गत जे काही वादविवाद आहेत, अंतर्गत जी अशांतता आहे, ती अंतर्गत अशांततासुद्धा संपुष्टात आणणे ही भूमिका राज्याची आहे. कधी कधी काय होतं की देशाचं संरक्षण करणं म्हणजेच राष्ट्र उभारणीचं काम करणं आहे, परंतु हे काम करत असताना राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व हे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकते. तर आता कधीकधी बाह्य आक्रमणामुळं तर कधीकधी देशांतर्गत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशाची जी राजकीय व्यवस्था आहे ती राजकीय व्यवस्था लोप पावू शकते. आणि ही जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, यातून काय होत असतं की राज्याचं स्वतःचं अस्तित्व टिकविणं अशक्य होऊन जातं, देशाचं संरक्षण करणं अशक्य होऊन जातं, संविधान आणि राजकीय व्यवस्था याही लोप पावतात. म्हणून राज्याची भूमिका जी आहे ही भूमिका काय आहे, शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे. आणि ही शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना समाज हा स्वतः प्रगल्भ असला पाहिजे. आणि जेव्हा समाज जास्त प्रगल्भ असतो तेव्हा समाजामध्ये सामंजस्य मोठ्या प्रमाणात येतं आणि यातून बरेचसे जे भेदभाव आहेत ते भेदभाव आपणाला मिटवता येतात, निवळून टाकता येतात. आणि हे केल्यानंतर अंतर्गत आणि बाह्य हे दोन्हीही ज्या घटना आहेत राजकीय व्यवस्थेवर प्रभाव पाडणाऱ्या, याचा आपणाला प्रतिकार करता येऊ आणि शकतो. आणि याच्यामुळं काय होतं की आपणाला आपल्या राज्याचं तर अस्तित्व टिकवता येऊ शकतं, आपल्या देशाचं संरक्षण करता येऊ शकतं, संविधानाचं रक्षण करता येऊ शकतं आणि राजकीय व्यवस्था टिकवता येऊ शकतं. आणि यासाठी म्हणून राज्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. ती भूमिका म्हणजेच देशात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे. या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे किंवा घटक आहे तो म्हणजेच आर्थिक प्रगती. आपण पाहतो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे, एम्प्टी माइंड इज इव्हिल्स वर्कशॉप या म्हणीप्रमाणे रिकामे डोके हे सैतानाचे घर असते असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या हाताला जर काम असेल, तुम्हाला जर रोजगार असेल तर तुम्ही
गैरकृत्य किंवा गैरमार्गाला, अवैध मार्गाला जाणार नाही. परंतु तुम्हाला रोजगार नसेल, तुमच्याजवळ कुठल्याही प्रकारचं काम नसेल, तर त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की लोकांना आपल्या किमान मूलभूत गरजांची पूर्तता होत नाही, यासाठी ते अवैध मार्गाचा अवलंब करत असतात. म्हणून या ठिकाणी आर्थिक प्रगती होणं गरजेचं आहे. आता ही जी आर्थिक प्रगती आहे, ही देशाची आर्थिक प्रगती, देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे. जेव्हा देशामध्ये आर्थिक स्थैर्य होते, आर्थिक वृद्धी होते, याच्यामुळं काय होतं, तर लोकांचं आर्थिक हित होतं. आणि लोकांचं आर्थिक हित झालं म्हणजेच लोक काय होतात, समाधानी होतात. मग आता लोकांचं आर्थिक हित साध्य करायचं म्हणजे समाजवादी व्यवस्था निर्माण करायची आहे का, तर बिलकुल नाही. लोकांचं आर्थिक हित साध्य करण्यासाठी समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता नाही, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक अशा सुविधा उपलब्ध करून देणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा राज्याकडनं आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर निश्चितच जसं की आता शेतीचा विकास आहे. शेतीच्या विकासासाठी काय आवश्यक आहे, तर शेतकऱ्याला जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यासोबतच शेतकऱ्याला विजेची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. दर्जेदार बियाणं उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि हे उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकरी आपल्या शेतामधून चांगल्या पद्धतीनं पीक उत्पादित करेल. नवीन आधुनिक तंत्रज्ञान यासंबंधीचं संशोधन झालं तर शेतकरी त्याचा फायदा घेईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घडवून आणेल. मग आता ह्या ज्या काही पायाभूत गोष्टी आहेत यांच्यामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. यासोबतच औद्योगिक विकासाला काय आवश्यक आहे, तर औद्योगिक विकासाला रस्त्यांची आवश्यकता आहे, वाहतूक दळणवळणाच्या साधनांची आवश्यकता आहे. त्यासोबतच ऊर्जा साधनांचा विकास होणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा होईल तेव्हा आपोआप औद्योगिक विकास होईल. म्हणजेच कृषी क्षेत्राचा विकास, औद्योगिक क्षेत्राचा विकास, व्यापाराचा विकास होईल. त्यासोबतच सेवा क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होईल. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम देशातील लोकांना आर्थिक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. आणि याच्यामुळे लोकांचं हित साधलं जाईल, लोकांची प्रगती होईल. आणि याच्यामुळं राष्ट्रवादाची भावना, देशातील सामंजस्य, ऐक्य यासंबंधीची भावना जोपासण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. आता तिसरी जी बाब आहे ती म्हणजे तिसरा घटक राष्ट्र उभारणी. आता राष्ट्र उभारणीमध्ये काय आहे, तर समाजामध्ये जी काही विविधता आहे त्या विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. आता या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, समाजामध्ये विविधता असणार आहे हे आपल्याला गृहीत धरून चालावंच लागणार आहे. परंतु ही विविधता जोपर्यंत एकत्र बांधलेली आहे, एकत्र आहे, तोपर्यंतच आपणाला राष्ट्र निर्माण करता येऊ शकतं. परंतु जसं की आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याजवळ एक लाकडाची मोळी आहे. आपण लहान असताना एक मस्तपैकी गोष्ट ऐकलेली आहे, एकीचे बळ मिळते फळ. ते एकीचे बळ मधल्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे जसं की लाकडांच्या ज्या काठ्या आहेत त्या काठ्या एकत्र बांधल्यानंतर त्या तोडायला सांगितल्या, तुटल्या का होत्या? तुटल्या नाहीत. परंतु जेव्हा ती प्रत्येक काठी वेगवेगळी झाली तेव्हा मात्र त्या तोडता आल्या. त्याचं कारण काय असेल बरं? त्याचं कारण हे आहे की जेव्हा त्या एकत्र होत्या तेव्हा त्या सुरक्षित होत्या, त्या स्वतःला सुरक्षित मानत होत्या, एकमेकाच्या सहकार्यानं त्या आणखी मजबूत बनल्या होत्या. त्याच पद्धतीनं समाजामध्ये असणारी जी विविधता आहे ती विविधता जर एकोप्यानं राहत असेल, एकोप्याने नांदत असेल, तर ते राज्य राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून राष्ट्राची उभारणी चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते. परंतु जर त्यांचं विघटन झालं तर मात्र ते राष्ट्रलयास जाऊ शकतं. म्हणून राष्ट्र उभारणी यासाठी
अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या राष्ट्र उभारणीचा राष्ट्रीय एकात्मतेशी अत्यंत जवळचा संबंध आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून समाजातील जी विविधता आहे त्या विविधतेमध्ये कुठंही तडा जाणार नाही आणि ही विविधता ही विघटनाच्या मार्गाने किंवा विघटनाच्या दिशेने जाणार नाही, याबाबत काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शासन. शासन हा जे आहे समाजातील लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकांची जी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याची जी शक्ती आहे ती शासनावर अवलंबून आहे. समजा समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये जर सहभाग वाढला तर त्याला गुड गव्हर्नन्स म्हटलं जातं, सुशासन म्हटलं जातं. म्हणजेच काय, सर्वसामान्य माणसाचे प्रश्नांची सोडवणूक ही त्या निर्णय प्रक्रियेच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून आज गाव पातळीवर ग्रामसभेचं आयोजन केलं जातं. या ग्रामसभेमध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीने सहभाग नोंदवला तर त्या ठिकाणी घेतले जाणारे जे निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये प्रत्येकाला सहभाग नोंदवता येणार आहे. पण दुःख या गोष्टीचं वाटतं की जेव्हा ग्रामसभा असते तेव्हा गावातील ठराविकच मंडळी त्या ग्रामसभेला उपस्थित होते, संपूर्ण गाव त्या ठिकाणी जात नाही. आणि विशेष म्हणजे गेला तर तिथं महिला जात नाहीत. पण यामुळं काय होतं की जे काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय, समजा आपल्या गावामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरकुल योजना आहे, ही घरकुल योजना द्यायची आहे, तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला द्यायचं आहे ते मग त्याची निवड करत असताना खरंच कोणाला त्याची जास्त आवश्यकता आहे, निकड आहे, हे पाहून आपणाला त्या व्यक्तीला ते घरकुल देता येऊ शकतं. आणि यासाठी प्रत्येक व्यक्तीचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला सहभाग घेता येऊ शकतो. म्हणून हे जे शासन आहे हे शासनाची वाटचाल सुशासनाकडे होणं गरजेचं आहे. आणि शासनाची वाटचाल सुशासनाकडे केव्हा होईल, तर शासनाची वाटचाल ही सुशासनाकडे जेव्हा सामान्य लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढेल तेव्हाच शासनाची वाटचाल ही सुशासनाकडे म्हणजेच गुड गव्हर्नन्सकडे होईल असं आपल्याला सांगता येतं. आणि हे जे काही लक्षण आहे म्हणजे शासनाची वाटचाल सुशासनाकडे होणं, यालाच आपण लोकशाहीकरण म्हणतो. लोकशाहीकरण म्हणजेच काय, लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले शासन, यालाच आपण लोकशाही शासन म्हणतो. म्हणजेच या शासनामध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविला गेला पाहिजे. निर्णय हे वरून लादले न जाता जनतेनं त्याची मागणी केली पाहिजे, हे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामुळं काय होतं, याच्यामुळं समाजामध्ये दुफळी निर्माण होणार नाही, समाज दुभंगला जाणार नाही, याबाबत काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा म्हणजेच लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणे, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. आता लक्षात घ्या, समाजामध्ये विविधता आहे हे आपण मान्य केलेलं आहे. समाजामध्ये एकोपा टिकविणं गरजेचं आहे हेही आपणाला मान्य आहे. समाजामधील लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविणं हेही आपणाला मान्य आहे. परंतु हे सगळं करत असताना सामाजिक न्यायाचं तत्त्व, त्यासोबतच वाजवीपणा म्हणजेच फेअरली वातावरण या ठिकाणी आणि समानतेचं तत्त्व, याचा आपण वापर लोककल्याणासाठी करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वाचा जर आपण लोककल्याणासाठी वापर केला तर त्याच्यातून काय होणार आहे, सामाजिक असमतोल दूर होणार आहे. आणि सामाजिक असमतोल दूर झाला म्हणजेच समाजामधील जो दुर्लक्षित, उपेक्षित, मागास घटक आहे अशा घटकाचं दुःख आपल्याला दूर करता येणार आहे. मग ह्या समाजामधला जो शोषित, दुर्लक्षित घटक आहे, मागास जो घटक आहे, वंचित जो घटक आहे, या घटकांचं जे दुःख आहे, यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणं ही जबाबदारी कोणाची आहे, राज्याची आहे. कारण आपण म्हणतो भुके पेट भजन न हो गोपाला,
तुम्ही उपाशीपोटी जर आम्हाला कितीही गोड रसाळ कीर्तन ऐकवलं तरी आम्हाला त्या कीर्तनामध्ये आनंद होणार नाही. का वाटणार नाही? कारण ते कीर्तन आमच्या डोक्याला शांत करेल, परंतु आमच्या पोटची भूक भागवणार नाही. म्हणजेच या शोषित, दुर्लक्षित, पीडित, वंचित जो घटक आहे यांच्या ज्या गरजा आहेत, या गरजांची पूर्तता होणं गरजेचं आहे. आणि याच्यामुळं काय होईल तर समाजातला जो सामाजिक असमतोल आहे, तो सामाजिक असमतोल कुठंतरी दूर होईल. आणि हे सामाजिक असमतोल दूर झाला म्हणजेच लोककल्याण झालं. म्हणजेच काय झालं? लोककल्याण. यालाच आपण म्हणतो सोशल वेलफेअर. आणि हेच जेव्हा होईल सामाजिक कल्याण, लोककल्याण, तेव्हा निश्चितच समाजामध्ये एकोपा प्रस्थापित होईल आणि ते राष्ट्र हे प्रगत, विकसित, ऐक्यपूर्ण राहील असं मला या ठिकाणी वाटतं. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. यानंतरचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला घेऊया. तोपर्यंत नमस्कार. आपण विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत माझे अनेक व्हिडिओ आपण ऐकलेले आहेत. तर आपण जेव्हा या व्हिडिओची लिंक उघडाल आणि तेव्हा यासोबतच शरद बिरादार या नावानं माझं जे चॅनल आहे ते चॅनल आपण सबस्क्राईब करा. त्याच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्या नवीन व्हिडिओचे इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत जाईल. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ ऐकल्यानंतर आनंद वाटला, तुम्हाला जर ते समजले, तर निश्चित आपण लाईकचं बटन दाबायला विसरू नका असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.